राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात असतानाच या वादामध्ये एका पक्षाच्या अध्यक्षानं उडी घेतली आहे। अजित पवारांसहित 6 जणांचा मृत्यू झालेला हा भीषण अपघात बारामती विमानतळाजवळील गोजूबावी गावच्या परिसरात झाला। घटनास्थळी पोहोचलेल्यांमध्ये गोजूबावी गावाचे सरपंच कल्याण आटोळेही होते। आटोळेंनी घटनास्थळी काय पाहिलं याबद्दल बोलताना एक धक्कादायक माहिती दिली आहे। कल्याण आटोळेंसहित गावकरी अपघात झालेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर समोर काय दिसलं याबद्दल बोलताना विमानाचा दरवाजा उघडा होता, त्यातून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं असं आम्हाला दिसलं। तितक्यात मोठा स्फोट झाला, आमच्या नजरेसमोर होत्याचं नव्हतं झालं। आगीचे लोळ आणि आवाज इतके भीषण होते की आम्ही सगळेजण मागे पळालो असं कल्याण आटोळे म्हणाले। याच आटोळेंच्या भेटींचा संदर्भ देत अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकर यांनी विमानातून कुणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहिलं होतं। त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानक स्फोट झाला आणि 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असं सरपंचांनी सांगितल्याचा दावा केला। या दाव्यामुळे पुन्हा नवा संभ्रम निर्माण झालेला असताना ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी आता अपघातासंदर्भात आटोळे दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचं म्हटलंय। त्यांनी सोशल मीडियावरून एक पोस्ट केली आहे। अजित पवारांचं विमान मी पाहिलं, कुणीतरी निळ्या पॅन्टवाला उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, तेवढ्यात स्फोट झाला अशी माहिती देणारे आटोळे हे काहीतरी खोटं बोलत असल्याचं दिसत आहे। ते दिशाभूल करणारी माहिती सांगत आहेत। व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही मध्ये विमान कल्ल खाली आला आणि काही सेकंदामध्ये त्याचा स्फोट हवेमध्ये दिसला। एवढ्या कमी वेळात त्या विमानाजवळ कुणी पोहोचू शकत नाही। आता आटोळे सांगत आहेत की विमान खाली पडल्यावर आम्ही मोटरसायकलवर गेलो, पडलेल्या विमानातून कुणीतरी उतरण्याचा प्रयत्न करत होतं, तितक्यात स्फोट झाल्याचा दावा त्यांनी केला। सीसीटीव्ही मध्ये दिसतंय विमान कल्ल पडलं आणि स्फोट झाला। आटोळे कशामुळे दिशाभूल करत आहेत हे आम्ही विचारतोय असं केदार यांनी म्हटलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानात नक्की काय घडलं, कशा प्रकारे ही दुर्घटना झाली याबाबत आमच्याकडे काही माहिती आली असून 9 फेब्रुवारी नंतर मी यावर स्पष्टीकरण करणार आहे असं आमदार रोहित पवार यांनी सांगितलंय। अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला येत असताना विमान अपघातात निधन झालं। या घटनेबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, एखादी मोठी घटना घडल्यानंतर नेमकं सत्य काय आहे हे लोकांसमोर येणं महत्त्वाचं असतं। आमच्याकडे काही प्राथमिक माहिती आली आहे, आम्ही आणखी माहिती मागवत आहोत। 9 तारखेनंतर सर्व काही स्पष्टपणे मांडलं जाईल। खरं तर लोक म्हणत आहेत अजित पवार जिवंत आहे आणि ते लवकरच येतील, परंतु हे असं बोलणं खूप चुकीचं आहे। संपूर्ण महाराष्ट्र दुःखी आहे माहीत आहे, पण ते जिवंत आहेत आणि लवकर येतील असं बोलणं चुकच आहे। पण एवढं मात्र खरं की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि 9 तारखेला रोहित पवार काय खोल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।